आजचं जे लेक्चर आहे आपलं ते आहे अँग्युलर मोमेंटम अँड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, तर पहा आता अँग्युलर मोमेंटम. तर आपण अगोदर लिनियर मोमेंटम पाहिलं होतं काय तर 11th मध्ये लिनियर मोमेंटम बद्दल आपण डिटेल मध्ये माहिती घेतली होती. तर लिनियर मोमेंटम, तर मोमेंटम म्हणजे नेमकं काय असते? तर मोमेंटम म्हणजे काय? तर मोमेंटम म्हणजे अमाउंट ऑफ मोशन. ओके, मोमेंटमला आपण काय म्हणतो? अमाउंट ऑफ मोशन ऑर इट इज द क्वांटिटी ऑफ मोशन. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असेल तर त्यावेळेस त्याचं मोशन एक्झॅक्ट त्याचं अमाउंट किती आहे तर ते आपण मेजर करत असतो एका फिजिकल क्वांटिटी मध्ये, आणि त्या फिजिकल क्वांटिटीचं नाव आहे मोमेंटम. ओके, आणि त्याचा आपण एक जनरल फॉर्म्युला पण पाहिला होता, तर तो असतो P = m × v. ओके, फ्रॉम दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ मोशन. म्हणजेच काय की एखादा ऑब्जेक्ट आहे तो लिनियर मोशन मध्ये आहे आणि सपोज त्याचा मास आहे m आणि त्याची व्हेलॉसिटी आहे v. ओके, तर त्यावेळेस त्याचं लिनियर मोमेंटम किती राहील तर P = m × v. ओके, नाउ दिस इज रिलेटेड टू लिनियर मोमेंटम. त्यानंतर आहे अँग्युलर मोमेंटम. पाहता आता सर्व जो आपण स्टडी करत आहोत तर तो सर्व स्टडी आहे अँग्युलर मोशनचा. ओके, मग त्यामध्ये सर्क्युलर मोशन पण आलं आणि त्यानंतर त्यामध्ये रोटेशनल मोशन पण आलं. तर आता हे अँग्युलर मोमेंटम काय राहते? अँग्युलर मोमेंटम नेमका हा कन्सेप्ट काय आहे? तर अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर त्याची क्वांटिटी किती आहे त्या रोटेशनल मोशनची, त्याची अमाउंट किती आहे रोटेशनल मोशनची, ती आपण एका फिजिकल क्वांटिटीने मेजर करत असतो, आणि दिस इज नथिंग बट अँग्युलर मोमेंटम. ओके, अँड दिस इज नथिंग बट अँग्युलर मोमेंटम. ओके, आणि त्याचा एक फॉर्म्युला L = R × P. ओके, L = R × P. दिस इज इन वेक्टर फॉर्म. तर L = R × P, where R is the distance from the axis of rotation and P is the linear momentum. Okay, now this is linear momentum. Okay, now आता आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये, आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये काय आहे की सपोज एखादा ऑब्जेक्ट किंवा आपण एखादा कोलिजनचं जर एक्झाम्पल घेतलं तर एखादी सपोज बॉडी आहे की त्या बॉडीचं मास आहे m1 आणि त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u1. ठीक आहे, आणि त्यानंतर ही बॉडी काय होते मोशन मध्ये आहे, आणि त्यानंतर ज्यावेळेस ही स्ट्राइक होईल आणि स्ट्राइक झाल्यानंतर हिची व्हेलॉसिटी चेंजेस होईल. ओके, आणि काहीतरी दुसरी व्हेलॉसिटी राहील पण मास यासाठीच राहील v1. सपोज मी कन्सिडर केलं हे v1 राहील. ओके, म्हणजेच काय की या बॉडीचं इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम काय राहील? रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, त्याला काय म्हणतो आपण? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणतो. ओके, आणि अनदर एक्झाम्पल मध्ये काय अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार काय आहे F = m हा जनरल फॉर्म्युला, बट अगेन F = रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, आणि आता याला आपण अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम कसं म्हणू? इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स द लिनियर मोमेंटम ऑफ द बॉडी इज रिमेन्स कॉन्झर्व्ड असं म्हणू शकतो आपण याला. ठीक आहे, तर पहा आता मग सेम आता इथं चेंज कोण होणार आहे? इथं आता पहा चेंज होणार आहे. आता इथं हे लिनियर मोमेंटम मध्ये फोर्स आहे. आता तुम्हाला माहिती आहे अँग्युलर मोमेंटम मध्ये कोण राहील? टॉर्क राहील. ओके, काय राहील त्याच्यामध्ये? टॉर्क राहील. ओके, सो दिस इज dp/dt. इथं काय राहील? dp/dt, म्हणजे हे झालं dp/dt, हे झालं लिनियर मोमेंटम मध्ये. ओके, आणि ते जर तुम्ही समजा आता इन द रोटेशनल मोशन पॉइंट ऑफ व्ह्यू जर स्टडी केला तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज रिलेटेड बाय लेटर कॅपिटल L. ओके, dl/dt. मग इथं काय म्हणता तुम्ही? इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स F = 0 द लिनियर मोमेंटम इज कॉन्स्टंट. ओके, त्यानंतर इथं काय म्हणता तुम्ही? इन द अब्सेन्स ऑफ टॉर्क द अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी इज रिमेन्स कॉन्झर्व्ड. ओके, याचं एक्सप्रेशन पण आहे की ते तुम्ही यावरून डिराइव्ह करू शकता आणि तुम्हाला ही मिळून जाते इथं टॉर्क = dl/dt. ओके, ते एक्सप्रेशन एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. हा फॉर्म्युला तुम्ही जरी समजा, हा फॉर्म्युला सरळ कसा येईल की ज्यावेळेस तुम्ही या लिनियर मोमेंटमला अँग्युलर मोमेंटमशी सरळ काय करून घेसाल? रिलेट करसाल, तर त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युला इझिली मिळून जाईल. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज
लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. पहा आता अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय? इट इज द अमाउंट ऑफ मोशन और इट इज द अमाउंट ऑफ रोटेशनल मोशन व्हेन बॉडी रोटेट्स इट्स ओन एक्सिस ऑफ रोटेशन. Okay, this is called as angular momentum. And what is mean by law of conservation? What is mean by law of conservation of angular momentum? In the absence of external torque, the total angular momentum is remains conserved. हे झालं law of conservation of angular momentum. ओके, मग आता काही याच्यामध्ये बेसिक गोष्टी पण आहेत की त्यावरून तुम्हाला त्याचं युनिट फाइंड करायला लागू शकते. त्यानंतर त्याची डायमेन्शन फाइंड करू शकता तुम्ही इझिली. ओके, हे काहीतरी बेसिक क्वेश्चन आहे. ओके, यामध्ये चला आता म्हणजे इथं आपल्याला दोन क्वेश्चन आपले सॉर्ट आउट झाले. व्हॉट इज मीन बाय अँग्युलर मोमेंटम अँड कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. या कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम चे एक्झाम्पल पण आहे, ते आपण याचं एक्सप्रेशन घेतल्यानंतर घेऊ. ओके, तर पहा आता एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. ओके, एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. पहा एक्सप्रेशन को पण याचं एकदम इझी असं एक्सप्रेशन आहे. पहा यासाठी मी काय करणार आहे, एक रिजिड बॉडी घेणार आहे. ठीक आहे, ही एक रिजिड बॉडी अनशेप, त्याचा शेप कोणता पण असू शकते आणि त्याचा एक एक्सिस ऑफ रोटेशन असेल की त्या एक्सिस भोवती ती बॉडी काय होत असेल, अशी रोटेट होत असेल. ओके, हा झाला सपोज एक्सिस ऑफ रोटेशन. या एक्सिस भोवती ती बॉडी काय होऊन राहिली, रोटेट होऊन राहिली. यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. सपोज हा पहिला पार्टिकल आहे m1, की त्याचं जे डिस्टन्स आहे ते आहे सपोज r1, त्याची लिनियर वेलोसिटी आहे v1. ओके, त्यानंतर हा दुसरा पार्टिकल आहे m2 आणि त्यानंतर याचं जे वेलोसिटी आहे ती आहे v2 आणि त्याचा डिस्टन्स आहे r2. ठीक आहे, त्यानंतर हा पुन्हा एक लास्ट नंबरचा एक पार्टिकल आहे की त्याचं मास आहे mn, डिस्टन्स आहे rn सपोज माहिती नाही आहे आणि त्यानंतर त्याची वेलोसिटी आहे vn, किती पण असू शकते. ओके, ही झाली सरळ याची बॉडी आणि काय होत राहिली ही बॉडी अशी त्याच्या एक्सिस भोवती काय होत राहिली, रोटेट होत राहिली. तर पहा आता यामध्ये आपण एक फॉर्म्युला पाहिला होता. वी नो दॅट L इक्वल टू R इंटू P. या फॉर्म्युल्याचा आपल्याला काय करायचं आता इथं स्टडी करायचा आहे. L इक्वल टू R इंटू P. ओके, तर पहा या केस मध्ये काय आहे तर L इक्वल टू R इंटू P मध्ये पहा फॉर फर्स्ट पार्टिकल, पहिल्या पार्टिकल साठी फॉर फर्स्ट पार्टिकल पहिल्या पार्टिकल साठी आपण कन्सिडर करणार आहोत L1. अँग्युलर मोमेंटम किती राहील पहिल्या पार्टिकल L1 इक्वल टू R1. ओके, वेक्टर फॉर्म वरती होता सध्या आपण L1 इक्वल टू R1 इंटू P1. ओके, म्हणजे पहिल्याचं मोमेंटम m1 इंटू v1. आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू पण टाकून देऊ. वी नो दॅट आपण आताच पाहिलं p इक्वल टू mv. ओके, सो m1 इंटू v1. ओके, अँग्युलर मोमेंटम आहे, अँग्युलर मोशन आहे म्हणून आपल्याला एक रिलेशन माहिती आहे v इक्वल टू r ओमेगा. लेट आपल्याला माहिती आहे दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी. ही व्हॅल्यू यामध्ये पुट करून टाका आणि ही या पूर्ण पार्टिकलची जी अँग्युलर वेलोसिटी आहे ती ओव्हरऑल बॉडी काय आहे, कॉन्स्टंट आहे म्हणून ओमेगा काय राहील इथं कॉन्स्टंट राहील. इक्वेशन काय होईल मग L1 इक्वल टू R1 इंटू m1 इंटू R1 इंटू ओमेगा. बरोबर आहे. पुन्हा हे कसं लिहू शकतो आपण L1 इक्वल टू m1 R1 स्क्वेअर इंटू ओमेगा लिहू शकतो. हे झालं पहिल्या पार्टिकल साठी. ठीक आहे, त्यानंतर सिमिलरली सेकंड पार्टिकल साठी काय होईल, फॉर सेकंड पार्टिकल साठी काय होईल, डायरेक्टली तुम्ही L2 इक्वल टू m2 R2 स्क्वेअर इंटू ओमेगा. इक्वेशन नंबर 2. फॉर nth पार्टिकल, फॉर n नंबरच्या पार्टिकल साठी काय होईल, फॉर nth नंबरच्या पार्टिकल साठी L इक्वल टू m n r स्क्वेअर इंटू ओमेगा. ठीक आहे, हे झाले जवळपास आपण फक्त 3च पार्टिकलचे काढले. आता आपल्याला होल बॉडीचं जर पाहिजे असेल तर आपण काय करू, समेशन. ओके, हेन्स द अँग्युलर मोमेंटम of the whole body is given by काय राहील मग पहा आता
हेन्स L इक्वल टू पहिल्या पटीचे काय m1 r1 स्क्वेअर ओमेगा प्लस m2 r2 स्क्वेअर ओमेगा डॉट 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 mn rn स्क्वेअर ओमेगा. ठीक आहे. या केसमध्ये पाहता आपण हे कसं लिहू शकतो, पुन्हा इक्वेशन यामधून ओमेगा कॉमन काढून घेऊ. L इक्वल टू होल बॉडी सर्व पार्टिकलचा या बॉडीमध्ये असलेल्या सर्व पार्टिकलची जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ती काय कॉन्स्टंट राहील, म्हणून या सर्व सम मधून आपण ओमेगा काय करून घेतला कॉन्स्टंट काढून घेतला. आणि त्यानंतर हे इक्वेशन कसं लिहू शकतो आपण I इक्वल टू 1 अप टू 1 mi ri स्क्वेअर लिहू शकतो हे आपण असं. ठीक आहे. स्टार्टिंग फ्रॉम 1 अप टू n पार्टिकल mi ri स्क्वेअर. Okay, so we know that this is the basic form I equal to mr square, and this is nothing but our moment of inertia. Hence L equal to omega into I, or L equal to I omega. This is the very important expression for finding the angular momentum when body rotate its own axis of rotation or body performing rotational motion. L equal to I omega. पाहता हे सेम आलं की नाही. इकडे L असतो लिनियर मोमेंटम मध्ये, P असतो. इकडे मोमेंट ऑफ इनर्शिया I असतो, तिकडे मास असते. त्यानंतर इकडे अँगुलर वेलोसिटी ओमेगा असते, तिकडे कोण असते V. आलो आपण तिथं पुन्हा इक्वल टू mv. ओके. तर अशा प्रकारे झालं हे एवढं एकदम इझी एक्सप्रेशन कशाचं अँगुलर मोमेंटमचं P इक्वल टू m इंटू v. हे झालं लिनियरचं, आणि अँगुलर साठी L इक्वल टू I इंटू ओमेगा. ओके. त्यानंतर तुम्ही हे वेक्टर फॉर्म मध्ये पण लिहू शकता. ओके. एवढं इझी आहे हे अँगुलर मोमेंटम. त्यानंतर तुम्हाला काहीतरी बेसिक अशा गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. अँगुलर मोमेंटमचं युनिट, त्यानंतर याची डायमेन्शन. ठीक आहे. इझी असे दोन्ही डायमेन्शन आणि युनिट आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाची केजी पर मीटर स्क्वेअर, आणि त्यानंतर पुन्हा हा ओमेगा आहे, अँगुलर वेलोसिटी आहे t-2. हे झाले ते समजा. आता डायमेन्शन युनिट पा केजी मीटर स्क्वेअर. हे कशाचं झालं केजी मीटर स्क्वेअर. कशाचं झालं केजी मीटर स्क्वेअर. हे झालं मोमेंट ऑफ इनर्शियाचं, आणि ओमेगाचं काय होईल रेडियन पर सेकंड. बरोबर आहे. त्यानंतर रेडियन पर सेकंड स्क्वेअर. केजी मीटर स्क्वेअर रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आणि त्यानंतर याचे डायमेन्शन तुम्ही इझिली काढू शकता. ओके. केजी मीटर स्क्वेअर आहे म्हणजेच काय की पा केजी म्हणजे मीटर स्क्वेअर म्हणजे L2 m1. आता हे t मायनस. ठीक आहे. नाउ दिस इज द डायमेन्शन ऑफ द अँगुलर मोमेंटम. एवढं असं इझी एक्सप्रेशन आहे कशाचं अँगुलर मोमेंटमचं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम. ओके. त्यानंतर पाहता काही बेसिक अशा गोष्टी आहेत, ते बेसिक असे एक्झाम्पल्स आहेत अँगुलर मोमेंटमचे, ते आता आपण थोडे काही डिस्कस करू. ओके. की ते आपल्या एक्झाम बोर्डच्या याच्यामध्ये पण दिलेले आहेत, आणि त्यानंतर तुम्ही रोज असे एक्झाम्पल काय करू शकता, तुम्ही हे रोज एक्झाम्पल तुम्ही पाहत असता, अनुभवत असता. ओके. तर ते पाहू आता आपण काय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटमचे एक्झाम्पल्स. Examples of law of conservation of momentum, angular momentum. Examples of angular momentum. Examples of law of conservation of angular momentum. आता हे एक्झाम्पल स्टडी करण्यासाठी L इक्वल टू I इंटू ओमेगा, L इक्वल टू I इंटू ओमेगा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आता L इक्वल टू I इंटू ओमेगा ज्यावेळेस अँगुलर मोमेंटम हे कॉन्झर्व असेल, अँगुलर मोमेंटम काय असेल कॉन्झर्व असेल, तर त्यावेळेस आता ही इक्वेशन कसं लिहू शकतो आपण L अपॉन ओमेगा इंटू I. सरळ लिहितो मी L इज L अपॉन ओमेगा इक्वल टू I. पुन्हा आता याला आपण कशा प्रकारे लिहू शकतो सरळ की L अपॉन ओमेगा इक्वल टू I कसा लिहू शकतो m इंटू r स्क्वेअर. ओके. ज्यावेळेस अँगुलर मोमेंटम हे कॉन्झर्व असेल तर त्यावेळेस काय करेल मी L इक्वल टू कॉन्झर्व. ओके. सो डायरेक्टली m r स्क्वेअर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू
that is moment of inertia is inversely proportional to angular velocity. ठीक आहे. आता यामधून आपण मी आता याला फक्त थोडंसं जे एक्झाम्पल आहेत मी ते दोन्ही एक्झाम्पल यावरून सांगणार आहे. तर पहा 1 ओमेगा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m, ओके, and 1 ओमेगा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. ओके, यावरून पाहता यावरून काय म्हणणं आहे तर या इक्वेशनचं की ज्यावेळेस एखाद्या बॉडीचं मास हे जास्त असेल तर त्यावेळेस की ज्यावेळेस एखाद्या बॉडीचं मास हे जास्त असेल तर त्यावेळेस ओमेगा काय असेल, त्यावेळेस ओमेगा काय असेल, कमी असेल. ओमेगा काय, ओमेगा ही आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच काय की ज्यावेळेस एखादी बॉडी तिच्या ओन एक्सिस भोवती काय होत असेल, रोटेट होत असेल तर त्यावेळेस तिची व्हेलॉसिटी, आपण त्या व्हेलॉसिटीला काय म्हणत असतो, अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, म्हणजेच काय की मास जास्त, अँग्युलर व्हेलॉसिटी कमी, रोटेशनल मोशन कमी. ओके, म्हणजेच काय की पहा एखादा 50 किलोचा व्यक्ती घेतला आणि त्यानंतर एखादा 80 किलोचा व्यक्ती घेतला. ओके, आणि ते स्विमिंग करायला गेले. तुम्हाला स्विमिंग करताना माहिती आहे की ते काहीतरी हाईट वर जातात आणि तिथून रोटेट होत पाण्यामध्ये जाऊन पडतात. ओके, विचार करा, थिंक करा की 50 किलोच्या व्यक्तीसोबत काय होईल आणि 80 किलोच्या व्यक्तीसोबत काय होईल. तुमच्या मनामध्ये डायरेक्ट उत्तर आलेलं असेल की बा जो 50 किलोवाला जो व्यक्ती असेल तो इझिली रोटेट होऊन पाण्यामध्ये जाऊन पडून जाईल. पण ज्याचं वजन हे 80 किलो असेल तर तो डायरेक्ट पाण्यात जाऊन पडून जाईल, तो रोटेशनल मोशन परफॉर्म करणार नाही. ओके, हे सरळ आहे, हे तुम्ही अनुभव पण शकता आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं पण असेल. ओके, त्यानंतर हे सर्वात इम्पॉर्टंट पाहता 1 ओमेगा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. याचं काय मीनिंग आहे, मास डिस्ट्रीब्युशन जास्त, बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन जास्त. बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन पुन्हा एक वेळ सांगतो, पहा मी असा शांत आहे, माझ्या बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन हे आहे, पण मी ज्यावेळेस माझे हात असे करेल तर त्यावेळेस माझ्या बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन हे जास्त झालेलं असेल. हा माझा एक्सिस ऑफ रोटेशन, इथून एखादा टाकला एक्सिस ऑफ रोटेशन तर मी तो असा रोटेट होईल अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे मी रोटेट होईल. ओके, पण ज्यावेळेस मी अशा प्रकारे माझे हात करेल तर त्यावेळेस माझं या एक्सिस पासूनचं एक्सिस ऑफ रोटेशन जास्त होऊन जाईल, यामुळे r स्क्वेअर वाढून जाईल, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त होईल. ओके, पण इथं कमी आहे, इथपर्यंत येऊन जाईल. ओके, पण असं जर केलं तर इथपर्यंत बॉडी काय होऊन जाईल, डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. ओके, म्हणजेच काय की ज्या बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन हे कमी झालेलं असेल तर त्याला रोटेशनल मोशन परफॉर्म करण्यासाठी इझी जाईल. याचाच फायदा कोण घेते तर याचा फायदा घेतात सर्वात अगोदर आपले मिलिटरीमन. ओके, कोण घेतात, मिलिटरीमन. ते काय होतात माहिती आहे का, पहा बरं तुम्ही एक विचार करा की असं एखादा व्यक्ती आहे. ओके, आणि याला रोटेशनल मोशन परफॉर्म करायचा, असा उभा आहे तो रोटेशनल मोशन एवढं इझिली परफॉर्म करू शकेल का, नाही. म्हणून ते काय करतात, खाली बसतात, मास डिस्ट्रीब्युशन कमी करतात आणि अशा प्रकारे काय होऊन जातात, ते असे रोटेट होतात. ओके, अशा प्रकारे करतात आणि इझिली काय होऊन जातात, अशा प्रकारे अँग्युलर व्हेलॉसिटीने त्यांचा हा एक्सिस ऑफ रोटेशन आणि या एक्सिस ऑफ रोटेशन भोवती ते असे फिरत 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 काय जातात, ते समोर जातात. अदर दॅन धिस. ओके, त्यानंतर आपले बॅलेट डान्सर्स, याचे बॅलेट डान्सर्स आहेत. त्या बॅलेट डान्सर तुम्ही पाहिलेले असतील. बॅलेट डान्सर्स कोण आहे पहा, काही लेडीज असतात. ओके, तर ते स्नोचा पूर्ण बर्फ असतो आणि त्यांच्या पायाला काय असतं, पायाला चाकं असतात आणि त्यानंतर ते असे डान्स करत असतात. ओके, मग तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की ज्यावेळेस ते अशा प्रकारे त्यांचं शरीर कमी करतात तर त्यावेळेस ते इझिली काय होऊ शकतात, अशा प्रकारे रोटेट होतात. ते इझिली काय होऊन जातात, ते अशा प्रकारे रोटेट होऊन जातात. ओके, पण त्यांनी जर असं केलं तर त्यांना ते हार्ड जाईल. तुम्ही घरी जाऊन काय करायचं, उभं राहायचं, असं असे हात करायचे, असे पाय करायचे आणि रोटेट होऊन पाहायचं. तेव्हा तुम्हाला इथे जाईल की असं करायचं आणि सरळ रोटेट व्हायचं. केव्हा जाईल, मास डिस्ट्रीब्युशन जास्त, अँग्युलर व्हेलॉसिटी कमी. मास डिस्ट्रीब्युशन कमी, अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त, and it is easy to perform rotational motion about its own axis. Okay, now this is the concept of examples of the angular momentum. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलं angular momentum. ओके, law of conservation of angular momentum, its expression and its examples. ओके, बाकीचं बघू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. बस आता आणखी एका लेक्चर मध्ये आपलं युनिट संपून जाईल. ओके, बाकीचे न्यूमरिकल्स असतील युनिटचे आपल्या, तर ते न्यूमरिकल्स आपण आपल्या ऑफलाईन क्लासेसमध्ये बघू. ओके, थँक्यू.